मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल। मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते। पिकलेले टोमॅटोची भाजी तुम्ही बरेच वेळा खाल्ली असेल, परंतु आज मी तुम्हाला कच्च्या टोमॅटोची भाजी तयार करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेलही गरम करून घेतले आहे आणि त्यासाठी लागणारा इथे मी मसालाही तयार केला आहे। इथे मी धने, ओवा, जिरे घेतले आहेत एक चमचा आणि मिक्सरला याची छान पूड तयार करून घेतली आहे। आता तेल छान गरम झाले आहे। आता आपण यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालून घेऊया आणि मोहरी छान तडतडू देऊया। तुम्ही ही मोहरी या मसाल्यासोबत ही बारीक करून घेऊ शकता। जी मोहरी छान तडतडू लागली आहे, आता यामध्ये मी बारीक करून घेतलेला लसूण घालून घेणार आहे। लसूण मी ठेचून घेतला आहे, तुम्ही इथे पेस्टही वापरू शकता। आणि लसूण छान लाल होऊ देऊया। लसूण लाल होऊ लागला आहे, इथे मी एक मिरची अशी उभी कट करून घेतली आहे आणि त्याचे 2 तुकडे केले आहेत, ते यामध्ये घालून घेऊया। आणि एक कांदा बारीक कट करून घेतला आहे, तोही घालून घेते। आणि इथे मी कढीपत्ताही वापरणार आहे। आपल्याला कांदा छान लाल रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। इथे आपला कांद्याचा कलर चेंज होऊ लागला आहे। आता आपण हा तयार करून घेतला होता ना, तो मसाला घालून घेऊया। पूर्ण मसाला मी यामध्ये वापरणार आहे आणि 2 छोटे चमचे लाल मिरची पावडर ही घालणार आहे, याने कलर छान येतो आणि थोडेसे स्पायसी ही बनेल। आणि 1 छोटा चमचा हळदी पावडर घालूया। मसाले घातल्यानंतर आपल्याला गॅस पूर्ण स्लो ठेवायचा आहे, नाहीतर हे मसाले जळतील। आता हे छान भाजून घेऊया आपण तेलामध्ये। तुम्हाला जर हा मसाला तयार करायचा नसेल तर 1 चमचा धने पूड, 1 चमचा जिरे पूड आणि 1 चमचा ओवा पूड तुम्ही इथे वापरू शकता। आता 1 मिनिट झालेले आहेत, मसाले छान भाजले आहेत तेलामध्ये। आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। इथे मी 5 ते 6 टोमॅटो असे उभे कट करून घेतले आहेत। टोमॅटो अगोदरच धुवून घेतले होते स्वच्छ। आता हे तेलामध्ये घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया आपण हे मसाल्यामध्ये टोमॅटो। इथे मी मसाल्यामध्ये टोमॅटो छान कोट करून घेतले आहे। आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि हे मीठ ही छान मिक्स करून घेऊया। इथे मीठ ही छान मिक्स केले आहे मी। आता आपण यामध्ये थोडीशी साखर घालून घेऊया। टोमॅटो जरा आंबट असते, त्यामुळे साखर घातली आहे मी यामध्ये। तुम्ही थोडा गुळही वापरू शकता। साखर ही छान मिक्स करून घेऊया आणि मस्त तेल सुटलं आहे टोमॅटोला हे पहा। आता आपण यावरती झाकण ठेवून घेणार आहे आणि ही भाजी 5 मिनिटं शिजवून घेणार आहे, पाणी न टाकताच। 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण उघडून पाहूया। हे पहा, मस्त वाफ निघली आहे आणि तेल ही खूप सुटले आहे याला। आपण हे टोमॅटो शिजवताना अजिबात यामध्ये पाण्याचा वापर केला नव्हता, परंतु मस्त पाणीही सुटले आहे आणि तेलही सुटले आहे आणि टोमॅटोही शिजले आहे। टोमॅटो शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। पहा, आता यामध्ये मी सर्वात शेवटी गरम मसाला घालून घेते। गरम मसाला हा सर्वात शेवटीच घालून घ्यायचा आहे आणि वरून भरपूर अशी हिरवी कोथिंबीर। मस्त हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊया। गरम मसाला सर्वात शेवटी घातल्यामुळे त्याचा स्वाद आहे असाच राहतोय। पहा मस्त। आणि आता आपण यावरती 1च मिनिट झाकण ठेवणार आहोत, म्हणजे गरम मसाल्याचा स्वाद छान उतरेल भाजीमध्ये। 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपण झाकण उघडूया। हे पहा, मस्त तेल सुटलं आहे। एकदा भाजी मिक्स करून घेऊया मस्त। आता मी गॅस बंद करून घेते आणि ही भाजी सर्विंग डिश मध्ये काढून घेते। चला तर मग इथे आपली एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी कच्च्या टोमॅटोची भाजी बनवून तयार आहे। तुम्ही ही भाजी
चपाती किंवा भाकरी सोबत खाऊ शकता. खूप छान लागते. सो रेसिपी आवडल्यास चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीमध्ये. धन्यवाद.